एक 4-5 दिवस झाले नदीपाशी ना अशी पूर्णपणे तयारी करायची चालू होती. म्हणजेच रंगीबिरंगी तंबू, परत इतर गोष्टी अशा रंगीबिरंगी बैलगाडे वगैरे सगळं असं एकदम कलरफुल मध्ये असं पूर्ण असं रेडी करून ठेवलं होतं. आणि तिथं ना शूटिंग होणार आहे हे पण माहित होतं, पण नेमकं कशाची शूटिंग, कोण कोण येणार आहेत हे सगळं माहित नव्हतं. आणि तेच बघायला ना आमची धडपड 3-4 दिवसापासून होती. मी घरातलं पण सगळं आवरून बसायची, स्वतःच आवरायची, पण नेमकं मुलं रडायचीत म्हणून मग जायचं कॅन्सल होत होतं. उशिरा का होईना पण सगळं जाणून घ्यायची ना दांडगी हाऊस असते बाबा आम्हा बायका. आणि एकदाशी समजलंच की तिथं कोण आलं होतं. तिथं ना श्रद्धा कपूर आणि तिचा पप्पा म्हणजेच शक्ती कपूर आणि त्यांच्यासोबत सिद्धार्थ जाधव पण होता असं ऐकलंय मी. आणि मी जेवढं हे नॉर्मल सांगते की नाही श्रद्धा कपूर आली होती असं तसं त्यांची नावं घेऊन, तर चक्क ना बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आली होती. आय नो मला हे सगळं माहित आहे, पण तरी पण बघा ना मी किती नॉर्मल भाषेत सगळं सांगायला लागले. आणि इथपर्यंत तर सगळं ठीकच होतं, पण मी तिथं का जाणार होते हे तुम्हाला माहित आहे? फक्त ब्लॉग साठी. हो, फक्त ब्लॉग साठी मी जाणार होते. बाकी सेलिब्रिटीला बघायचं नाही बघायचं हे काय मी ठरवलंच नव्हतं, पण फक्त माझा ब्लॉग एक तयार होईल आणि थोडाफार व्हायरल होईल ह्याच हेतून मी तिथे जाणार होते. ते काही जाणं झालं नाही सोडा. बॅडलं म्हणतात की ओ ज्यादा लालच बुरी बला, तसंच झालं माझ्यासोबत. म्हणजे माझ्यासारखी पण अशी वेगळ्या डोक्याची काहीतरी माणसं आहेत ह्या जगात. आणि इथं ना माझा नवरा गेला होता, म्हणजे त्यानं सगळे हे व्हिडिओ क्लिप घेतलेले आहेत. नाहीतर तुम्हाला प्रश्न पडेल की तू तर गेली नाहीस, मग हे व्हिडिओ कुठून आले? बरं ते सगळं जाऊ दे. शिंगणापूर मधून कोणी कोणी बघितलं श्रद्धा कपूरला हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा. चला बाय, भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये.